नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील लवाळे, विठ्ठल कृषी सेवा केंद्र सिरसाळा। तर आज आपल्याकडे NSL कंपनीचे प्रतिनिधी श्री अशोकजी राठोड सर आपल्या विठ्ठल कृषी सेवा केंद्र या दुकानामध्ये आलेले आहेत। त्यांच्याबरोबरच या कंपनीच्या गव्हासाठी एकदम प्रसिद्ध असलेल्या दोन व्हरायट्या कविता आणि रुची ह्या दोन्ही पण अवेलेबल झालेल्या आहेत। तर आपण राठोड सरांकडून विचारू, या दोन्ही व्हरायट्याबद्दल थोडीशी माहिती विचारू। नमस्कार, माझं नाव अशोक राठोड, मिजुड सीड प्रतिनिधी म्हणून परळी तालुक्याचं काम पाहत आहे। तर आपल्याला कविता आणि रुची या गव्हाविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आपलं रुची जे गहू आहे ते 110 दिवसामध्ये परिपूर्ण होते आणि ते 110 दिवसाला वन टाइम काढ हार्वेस्टिंगला येते आणि टेबल टॉप आहे। तसेच कविता पण जे गहू आहे तो थोडा 15 दिवस लेट होतो, म्हणजे त्याचा 120 ते 125 दिवस कालावधी आहे। तर तो पण चांगला आहे आणि ते पण टेबल टॉप आहे एकदम। आणि सुरुवातीपासून जर आपण ते गहू लागवड जर केली त्याला फक्त खताचे 2 डोस द्यायचे आणि उत्पन्न चांगले आहे। आणि रुचीचं जे उत्पन्न बघितलं आपण तर एकरी 16 ते 18 क्विंटल उत्पन्न येते। तर एकरी आपल्याला 40 किलो बियाणे हे पेरायचे आणि कविताचं पण एकरी 40 किलो बियाणे पेरायचे। तर त्याला कविताला रुचीपेक्षा कविताला 20 ते 22 क्विंटल म्हणजे 2-4 क्विंटलनं उत्पन्न वाढ अधिक आहे। आणि जसा रुची खायला तुम्ही वापर केलेलाच असेल रुची तर काय सांगायची गरज नाही, पण रुचीपेक्षा चांगलं कविताचं आपलं खायला गहू चांगलं आहे। सकाळी केलेली पोळी संध्याकाळपर्यंत तशीच राहते, नरम राहते, कडेचं ताट पण त्याचं कडक होत नाही आणि खायला रुचकर असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रुची आणि कविताची लागवड करा। आणि विठ्ठल कृषी सेवा केंद्रावर आपलं गहू दोन्ही बॅग उपलब्ध आहेत। जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर यावं आणि विठ्ठल कृषी सेवा केंद्रावरून या गव्हाचं बियाणं घेऊन जावं आणि लवकरात लवकर पेरणी करावं। सध्या हे थंडीचे दिवस चालू आहेत, तर या थंडीमध्ये गव्हाला चांगलं उत्पन्न येत असतं, त्याच्यामुळं होता प्रयत्न आपण खरेदी करून घेऊन जावे। धन्यवाद।